विष्णु मंगलम गरुडध्वजा मंगलम पुंडरीकाक्षो मंगलाय तदाहरी। आज आपल्या सद्गुरू अग्गजाप्पा महाराजांच्या या पवित्र समाधीस्थळाच्या ठिकाणी, देवस्थानाच्या ठिकाणी अत्यंत स्वच्छ मनाचे असणारे, निर्मळ मनाचे असणारे आणि कार्यप्रवृत्त असणारे, कार्यदक्ष असणारे एक सामाजिक युवा नेतृत्व आमचे गणेशजी गरुड आणि गरुड फाउंडेशनचे अध्यक्ष संस्थापक आज त्यांचा वाढदिवस या ठिकाणी संपन्न झाला आहे। मी त्यांना सद्गुरू अग्गजाप्पा महाराजांच्या वतीनं एक आशीर्वाद या ठिकाणी देतो आहे आणि हे त्यांचं कार्य हे सतत वाढत राहो। त्यांच्या ठिकाणी त्यांचं आरोग्य, संपत्ती आणि उत्तरोत्तर त्यांचं कार्य वाढत राहो। त्यांना साधू संतांची सेवा घडत राहो, देवाची सेवा घडत राहो। त्याचबरोबर सामाजिक स्तरातील प्रत्येक व्यक्तीची सेवा त्यांच्या हातून घडो। आज त्यांच्या या वाढदिवसाच्या निमित्तानं आपल्या भागाचं वैभव असणारे आणि सद्गुरू अग्गजाप्पा महाराजांचेच एक प्रकारे त्यांचं आणि उज्ज्वलानंद बाबांचा आशीर्वाद, त्यांचं शिष्यत्व ज्यांना लाभलेलं आहे आणि आपल्या भागाला भूषणाचे करावे असे IPS अधिकारी विठ्ठलजी जाधव साहेब IG अधिकारी ते या ठिकाणी पूर्ण महाराष्ट्राला त्यांनी आपल्या भागाचं एक प्रकारे ज्ञान करून दिलं आणि सामान्य स्थितीतून इथपर्यंत त्यांनी मजल मारलेली आहे आणि एकदम सामान्य त्यांचा स्वभाव, सरळ स्वभाव आहे। कोणताही गर्व त्यांच्या ठिकाणी दिसून येत नाही आहे। पूर्वीही अग्गजाप्पा महाराजांचं खर्चीचं काम त्यांच्या माध्यमातून झालं होतं। त्यांनी साधा याचा सुद्धा उल्लेख केला नाही। असं निगर्वी असणारं व्यक्तित्व आणि सहज साधेपणाचा स्वभाव ज्यांचा आहे असे विठ्ठल साहेब जाधव हे या ठिकाणी आज आपल्याला लाभले। त्यांचं हे मी मनपूर्वक आभार मानतो। त्याचबरोबर वन अधिकारी असणारे आमचे दिनेशजी वाघमारे साहेब तेही या ठिकाणी उमरज तेही आपल्याला या भागात लाभलेले आहे आणि त्यांच्या माध्यमातून आज गणेशजींच्या वाढदिवसाच्या निमित्तानं वृक्षारोपणाचा कार्यक्रम या ठिकाणी झालेला आहे। मी सतत एक सांगत असतो, जगामध्ये काही घटक उपकारासाठी देवाला निर्माण केलेले आहे। त्यामध्ये वृक्ष नावाचा घटक हा अतिशय उपकारी घटक आहे। त्यामध्ये नदी गावष्ट सज्जना रविश्चंद्रो घना वृक्षा नदी गावष्ट सज्जना येते परोपकाराय देवे युगे निर्मिता। देवानं हे युगायुगामध्ये हे 5-6 घटक फार उपकारासाठी निर्माण केलेले आहे आणि म्हणून वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे पक्षीही सुसुरे आळविती असं तुकोबराय सुद्धा सहज वाणीमध्ये बोलून जातात। म्हणून वृक्ष हे लावले पाहिजे, वृक्ष जपले पाहिजे। आज एक वृक्ष जगवला तर आपली पुढची पिढी सेफ राहू शकते। म्हणून वृक्ष हे लावा। आज हा संदेश देण्यासाठी ही थोर मंडळी आणि मोठी मंडळी आज सद्गुरू अग्गजाप्पा महाराजांच्या दरबाराला त्यांनी भेट दिली। कितीतरी वेळ त्यांचा अमूल्य वेळ या ठिकाणी दिला, त्याबद्दल मी सद्गुरू अग्गजाप्पा देवस्थानाच्या वतीनं, ग्रामस्थांच्या वतीनं, संपूर्ण आमची ट्रस्टी मंडळी आहे त्यांच्या वतीनं मी त्यांचे मनपूर्वक आभार मानतो। रामकृष्ण।